नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं उखाणा.मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, व्हॅलेंटाईन्स वीक उद्यापासून सुरू होते, पण मराठमोळा तडका असल्याशिवाय प्रेम पूर्ण कसं होणार? म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे व्हॅलेंटाईन्स वीकचे 7 दिवसांचे 7 उखाणे। यात शेवटचा उखाणा अगदी बोनस म्हणून आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा। चला तर मग सुरू करूया व्हॅलेंटाईन्स वीकचे सुंदर उखाणे। उखाणा नंबर 1, रोज डे। बागेत उमलली गुलाबाची कळी, बागेत उमलली गुलाबाची कळी, रावांचे नाव घेते या प्रेमाच्या वेळी। उखाणा नंबर 2, प्रपोज डे। आकाशात चमचमतात तारे, पण चंद्राची ओढ काही न्यारी, आकाशात चमचमतात तारे, पण चंद्राची ओढ काही न्यारी, रावांना 7 जन्मांसाठी मागणी घालण्याची माझी नेहमीच आहे तयारी। उखाणा नंबर 3, चॉकलेट डे। चॉकलेटचा गोडवा आणि प्रेमाचं नातं, चॉकलेटचा गोडवा आणि प्रेमाचं नातं, रावांच्या संसारात मी नेहमीच असते सुखात। उखाणा नंबर 4, टेडी डे। मऊ मऊ टेडी बिअर खेळायला वाटतो छान, मऊ मऊ टेडी बिअर खेळायला वाटतो छान, रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान। उखाणा नंबर 5, प्रॉमिस डे। हातात हात धरून आयुष्यभराची साथ देईल, हातात हात धरून आयुष्यभराची साथ देईल, रावांच्या सुखासाठी मी काहीही करेन। उखाणा नंबर 6, हग डे। प्रेमाच्या मिठीत विरघळतात सारे दुःख आणि कष्ट, प्रेमाच्या मिठीत विरघळतात सारे दुःख आणि कष्ट, रावांवरील माझे प्रेम आहे अगदी स्पष्ट। उखाणा नंबर 7, किस डे। शब्दांशिवाय मनातील भावना ओठांवर आली, शब्दांशिवाय मनातील भावना ओठांवर आली, रावांच्या प्रेमात मी पूर्णपणे न्हाली। अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, व्हॅलेंटाईन्स डे उखाणा। 7 जन्मांच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, 7 जन्मांच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, आणि रावांसारखे जोडीदार नशिबानेच मिळतात। तर मंडळी, हे होते व्हॅलेंटाईन्स वीकचे सुंदर उखाणे। तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला जर तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल कस्टमाइज उखाणा हवा असेल तर कमेंटमध्ये उखाणा टाईप करा। आणि तुम्हाला हे व्हॅलेंटाईन स्पेशल उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा, आणि अजून अशा छान छान उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत। तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा। धन्यवाद। हॅपी व्हॅलेंटाईन्स डे।